तिथे मनोज जरांगे यांच्या प्रक्षोभक वक्तव्याची आणि हिंसेची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेत आणि त्यावर मनोज जरांगे यांची काय प्रतिक्रिया आहे तीही पाहूया। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर एसआयटी मार्फत चौकशीचे आदेश देण्यात आलेत। मंगळवारी विधानसभेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला होता। मनोज जरांगे यांच्या देवेंद्र फडणवीसांवरील आरोपांवरून विधानसभेत सत्ताधारी विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। विधानसभा अध्यक्षांनी जरांगे यांच्या आरोपांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। मनोज जरांगे यांचा बोलवता धनी कोण, ते कोणाच्या स्क्रिप्टनुसार आंदोलन करतायत, त्यांच्याशी बैठका करणारे नेते कोण, हे सर्व एसआयटी चौकशीतून स्पष्ट होईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे यांच्या वक्तव्यांची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर ते सभागृहात बोलत होते। त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढला। जी स्क्रिप्ट त्या ठिकाणी बोलली गेली, काही लोक रोज ती स्क्रिप्ट बोलतात आणि ती स्क्रिप्ट त्यांच्याकडनं येते। आणि हे जे आता ज्या लोकांनी अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलंय की आम्हाला कोणी कोणी काय काय सांगितलं, साहेब वॉर रूम कोणी उघडलं माहिती आहे आम्हाला, आता मिळाली आहे माहिती। वॉर रूम कुठे कुठे संभाजीनगरला कोणी उघडली, नवी मुंबईला पुण्याला कोणी उघडली माहिती आहे आमच्याकडे सगळी। करू सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल। खरं म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे तुम्ही म्हणालात ना, हे शोधावंच लागेल। असं आहे, जो महत्वाचा मुद्दा आहे तो शेलारांनी नंतर मांडलाय, तोच महत्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी दगडफेक करणारे जर या ठिकाणी सांगत असतील की आम्हाला दगडफेक करायला कोणी सांगितलं, तुम्ही म्हणालात ना बाळासाहेब की पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झालं, नाही लाठीचार्ज महत्वाचा आहेच त्याच्यामुळे झालंच असेल, पण का झाला लाठीचार्ज? आता हे षडयंत्र बाहेर येत आहे, आता हे लक्षात येत आहे कशा प्रकारे रात्री जाऊन त्या ठिकाणी मनोज जरांगेंना वापस आणणारे कोण आहेत, त्यांच्या घरात जाऊन त्यांना भेटणारे कोण आहेत। अध्यक्ष महोदय कोणाकडे बैठक झाली ते सांगतायत, मी नाही सांगत आहे, आरोपी सांगतायत। आता आरोपी सांगतायत की यांनी बैठक घेऊन सांगितलं दगडफेक करा। पोलीस आपले नाही आहेत, आपले पोलीस नाही आहेत, आपल्या पोलिसांना मारायचं आणि आपण चूप राहायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।